आधी कंटूर काढूयात. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू ऑफ दिस येलो सरफेस? दिस सरफेस इज परपेंडिक्युलर टू HP अँड VP. फ्रंट व्ह्यू इज अ व्हर्टिकल लाईन. हा इथपर्यंत दिसतोय. टॉप ग्रीन सरफेस, इट इज पॅरलल टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. फ्रंट व्ह्यू इज अ हॉरिझॉन्टल लाईन. इथपर्यंत आलो. हा जो ग्रीन सरफेस आहे त्याचा हा फ्रंट व्ह्यू आहे. हा जो येलो सरफेस आहे त्याचा फ्रंट व्ह्यू हा व्हर्टिकल लाईन आहे. बाळांनो खाली एक बॉटमला सरफेस आहे, थ्रोट दिसतोय का? इथं काहीच दिसत नाही पण आहे. एखादी बस येते आपल्या दिशेने, बरोबर ना? बसचा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू बघता, राईट हँड साइड व्ह्यू. मग लेफ्ट हँड साइड व्ह्यू तुम्ही इमेजिन करू शकता ना. 99% ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड आर सिमेट्रिकल. बघा किती मोठं विधान केलं मी काय म्हणतोय कळलं का? 90. बघा ना तुम्ही बिल्डिंगचं इलेव्हेशन प्लॅन काढता, म्हणजे आता आपण डेप्थ मध्ये स्टडी करणार नाही, पण जर तुम्ही खरंच ऑर्थो आयसोमिसिंगचा स्टडी केला तर कितीही कॉम्प्लिकेटेड ऑब्जेक्ट तुम्हाला दिला, तुम्हाला फक्त फ्रंट टू टॉप व्ह्यू दिला की तुम्ही 3D ड्रॉ करता. का माहितीये का? एका अझम्पशन वरती. ते अझम्पशन काय आहे? मोर दॅन 90% ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड आर सिमेट्रिकल. अरे जगाचं सोडून घ्या, चला या वर्गातच चालू करूया. तसं नसतं तर हे ड्रॉ करणं, इमॅजिन करणं अवघड झालं असतं. चालू करा कोणून तरी. हा बोर्ड हा सिमेट्रिकल आहे, पेन सिमेट्रिकल आहे, हे पण सिमेट्रिकल आहे. मग एखादा इथं कट करेल आणि म्हणेल बघा हे छोटे आहे मोठे, तसं नाही बरं का रे, मध्ये कट करा. मग कुठे कट करायचं त्याला महत्व आहे ना. सिमेट्रिकल आहे. मोबाईल बायलेटरल सिमेट्रिकल, हे सिमेट्रिकल, हे सिमेट्रिकल. फक्त 2-4 बटन इकडे इकडे असतील, बाकी सिमेट्रिकलच आहे. हा लॅपटॉप सिमेट्रिकल आहे, हा माऊस सिमेट्रिकल आहे, ही बॉटल सिमेट्रिकल आहे. काय दाखवू तुम्हाला मी सांगा आता. आता असं म्हणू नका सर हे इकडे इकडे नाहीये, असं असतं ना का 1% बाळा, त्याचं वेगळं कारण आहे काहीतरी. फॅन इट इज सिमेट्रिकल, बेंच इज सिमेट्रिकल, चेअर इज सिमेट्रिकल. अरे बाकी सोडून द्या, दिस ह्युमन बॉडी इज अ बायलॅटरल सिमेट्रिकल. असं म्हणू नका हार्ट 2 कुठे आहेत, एवढं मायक्रो लेवलला जाऊ नका बाळांनो. पण आपली ह्युमन बॉडी काय आहे? बायलॅटरल सिमेट्रिकल आहे की नाही. मधून जर कट केलं 2 इक्वल पार्ट होतील. अरे त्याचे शेप, साईज, डायमेन्शन सुद्धा सारखे आहेत. हा एक महत्वाच्या रूलमुळे आपलं ऑर्थो आयसो महत्वाचं झालं. ना ते एखादा म्हणाल सर मला खाली काय दिसत नाही, कदाचित खाली एखादा स्लॉट असेल, एखादा होल असेल. अरे असेल तर तुला सांगतील ना तिथं आहे म्हणून. सांगितलं नाही म्हणजे नाही. म्हणजे खाली काय? सरफेस पॅरलल टू HP, परपेंडिक्युलर टू VP. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू? ही लाईन आहे ती. इथे एक सरफेस गेला माहिती आहे तुम्हाला आतमध्ये. इट इज परपेंडिक्युलर टू HP अँड VP बोथ. इथे एक सरफेस गेलाय, इट इज परपेंडिक्युलर टू HP अँड VP बोथ. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू? दिसती ही लाईन, त्याची लाईन आहे ती. दिस ग्रीन सरफेस इज पॅरलल टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. मग हा जो ग्रीन सरफेस आहे त्याचा फ्रंट व्ह्यू हा आहे. कळलं का? बरोबर बोलतोय का मी? हे बघा ग्रीन सरफेस. हा थोडा चुकल्यासारखा वाटतो का फ्रंट व्ह्यू? काय वाटतं तुम्हाला? याचा फ्रंट व्ह्यू ही लाईन इथं सांगितलीच नाहीये. काहीतरी चुकलं असं वाटतं का तुम्हाला? किती लोकांना वाटतं हे रॉंग आहे? हा सरफेस बघा, हा खालचा रेक्टँगल कंप्लीट होतो की नाही मला सांगा फक्त. हा जो सरफेस आहे, व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द सरफेस? अशी लाईन आली पाहिजे ना इथे. पेन कसा वापरायचा इथे? ओके इथे दिसतंय, मग तिथे अरे सॉरी बरोबर इथे वर दिसतंय. हा पार्ट म्हणजे खाली फ्रंट आलेला आहे, सॉरी बरोबर काढलेलं आहे. ही लाईन इथे आलेली आहे आणि ऍक्च्युअली डायमेन्शन दिले नाही त्यामुळे कळत नाही. मग हे खाली आलेलं काय? ही लाईन कशाची आहे? तर बघा हे थोडंसं खाली आलेलं आहे, म्हणजे याची हाईट ही याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे बरोबर आहे. मला असं वाटलं की चुकीचं आहे पण बरोबर आहे. म्हणजे हा जो सरफेस आहे ती ही लाईन आहे. मग खाली आलेला पार्ट कोणता आहे? याला ओव्हरहँग म्हणतात. फ्रंट ओव्हरहँग हा खाली आलेला, हा इथपर्यंतच खाली गेलेला आहे, एवढाच आहे. बरोबर आहे. पुढचे काही ऑब्जेक्ट विथ डायमेन्शन दिलेले आहेत तेव्हा बघूयात आपण. टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यू ऑफ दिस येलो वन. लाईन हा फ्रंट सरफेस इथे दिसतोय, त्याचा टॉप व्ह्यू. इथे मागे गेलेला आहे त्याचा टॉप व्ह्यू. इथे मागे या बाजूला आहे त्याचा टॉप व्ह्यू. कंटूर कंप्लीट झाला. हा जो लाईन आहे हा कशाचा आहे बाळांनो?
हा जो रेक्टँगल दिसतोय ग्रीन सरफेस त्याचा टॉप व्ह्यू आहे रेक्टँगल. मग ही डॉटेड लाईन का आली? आता फ्रंटला ओव्हरहँग झाला, इथं कॉर्नर आहे, याचा अर्थ आत एज असणार की नाही? इथे कॉर्नर आहे म्हणजे आत एज असणार की नाही? दॅट एज इज प्रेझेंट बट नॉट व्हिजिबल इन द टॉप व्ह्यू, नॉट व्हिजिबल देअरफॉर शोन बाय अ डॉटेड लाईन. कुठपर्यंत? हे बघा इथून एज चालू होते इथपर्यंत, अरे याच्यानंतर दिसते ना पण ती, म्हणून पुढे गेल्यानंतर काय होते ती? ठीक. लेफ्ट हँड साइड व्ह्यू. side view of the green surface horizontal line, side view of this vertical surface vertical line, खाली bottom ला side view of the bottom surface horizontal line, side view of this blue surface, हा नाही बरं का रे, हा खालचा इथे vertical line, हा overhang चा आतल्या बाजूचा surface horizontal line, हा blue vertical line. मग ही dotted line का आली? हा कॉर्नर इथे गेज गेलेली असेल की नाही आतमध्ये? हा जो कॉर्नर आहे, पेन येत नाही का रे इथे? पेन कसा येतो परत याच्यामध्ये? पीपीटी मध्ये पेन काढता येतो का इथे? आहे पेन. This dotted line, here one corner is present. अरे हा रेक्टँग्युलर बॉक्स आहे, इथे कॉर्नर आहे, म्हणजे तिकडे एज असणार की नाही आत? कळतं का रे बाळांनो? का विनाकारण सांगतोय मी, सर्वांना कळतं तरी? कोणाला कळत नाही ही डॉटेड लाईन? सर्वांना कळती. का आली ती? बिकॉज वेन इट इज अ रेक्टँग्युलर बॉक्स आणि इथे कॉर्नर आहे, म्हणजे आतमध्ये एक एज जाणारच ना. बाळांनो मॅडम ना बोलव रे जरा एक मिनिट, येत का नाही पेन? This dotted line, ही dotted line दिसती. So when it is a corner, so definitely there is a one edge present here. That edge is moving vertically downward. Present but not visible. पेन येतो का मॅडम इकडे इकडे? इथे 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 पीपीटी मध्ये नाही ओपन होत? याच्यावरती नाही होत का? ठीक आहे. काय बोल ना रे मला, इकडे ना, मला ऐकायला नाही. सांग बरं मला. हां ओके, येस थँक्यू. ते कशासाठी दिलंय पेनवरचं? चला आपलं काम झालं. चला इकडे बघा बाळांनो, ज्यांना काय कळत नाही अजूनही. डॉटेड लाईन, मला सांगा रेक्टँग्युलर बॉक्स आहे म्हणजे एजेस, रिअल एजेस प्रेझेंट बट नॉट व्हिजिबल, कोणतं आहे माहिती आहे बाळांनो? असं असणार की नाही? हे डॉटेड असणार की नाही तिकडे? का नाही कळत आहे? मग याच्यासाठी काय येणार इथे? दिस डॉटेड लाईन. आणि इथे जे दिसते डॉटेड लाईन, इथे बघा आता,
दिस एज इज प्रेझेंट बट नॉट व्हिजिबल. ही डॉटेड लाईन आहे. मग काही जण म्हणतील सर ही डॉटेड लाईन का दिसत नाही, इथं डॉटेड लाईन आहे ही का दिसत नाहीये. अरे दिस डॉटेड लाईन इज ओव्हरलॅप विथ द थिक लाईन. when the real part and the hidden part is overlap, finally you have to represent it by thick line. हे जे डॉटेड आहे हे याच्याबरोबर ओव्हरलॅप होतोय त्यामुळे इथं थिक येणार. अरे पण हे कशाबरोबर ओव्हरलॅप होत नाही ना. This vertical edge is present but not visible, dotted. But this hidden line is overlap with the thick line, so finally it is thick. जायचं का पुढे. चला करा स्टडी. तुम्ही काही डाऊट असेल तर विचारा. Front view, top view, left hand side view. First important assumption, assuming that principal faces of the object are parallel to principal plane. What is the meaning of principal plane? HP, VP, PP. What is the principal faces? Surfaces of the object which are mutually perpendicular to each other. Front face, top face, side face. These three surfaces are perpendicular to each other. These three are called principal faces of the object. Ortho's concept काय आहे? Assuming that principal faces are parallel to principal plane. म्हणजे काय? Front face, assume that parallel to vertical plane. This green top face, assume that parallel to HP. And this blue face parallel to PP. Object fix झाला. Ortho, projectors are parallel to each other and perpendicular to the corresponding plane. Corresponding plane. Front view सांगा आता. हा बघा ना, एखादा surface, when any surface is parallel to VP, you are getting the true shape of that surface. When any surface is parallel to HP, in the top view you are getting the true shape. And when any surface is parallel to PP, side view will give you true shape. हा जो surface आहे अख्खा कशाला parallel आहे? PP ला, सॉरी VP ला. म्हणजे हा true shape मध्ये दिसेल, आहे तसा. बघा या आहे तसं दिसेल, काही फरक नाही. आणि that is the contour of the front view, because this green surface is parallel to HP, so its front view is a horizontal line. This green face is parallel to HP. दिसतोय हा? हा slot आहे, slot आहे तसा आला. This blue one parallel to, not parallel, perpendicular to VP and HP, so its front view is a line. हा जो green face आहे parallel to HP and perpendicular to VP, front view is a horizontal line. तुम्हाला माहिती आहे याच्या मागे एक surface आहे, that is perpendicular to HP and VP both, so front view is a vertical line. इथे खाली एक surface गेलाय, याच्या खाली एक surface गेलाय, याच्या खाली एक surface गेलाय. All the three surfaces are appear as a line because these are parallel to HP
परपेंडिक्युलर टू व्हीपी. बस काय नाहीच आहे. मग डॉटेड लाईन कशासाठी आली माहिती आहे? हा ग्रीन सरफेस. हा ग्रीन सरफेस इथून दिसेल का रे? नाही. कसा दिसेल मग? दॅट सरफेस इज पॅरलल टू एच पी बट परपेंडिक्युलर टू व्हीपी, फ्रंट टू इज अ लाईन नॉट विजिबल डॉटेड. एवढीच. मग हा व्हर्टिकल डॉटेड लाईन कशासाठी आला हे बघा आता आतमध्ये जे दिसते ते. हे दिसतंय का आतमध्ये? हा आतला दिसतोय ग्रीन सरफेस. कसा आहे तो? perpendicular to HP and VP both, then front to is a line not visible, therefore dotted. Any surface is parallel to VP, front to is true shape. Surface is parallel to HP, top view is a true shape. Surface is parallel to PP, side view is a true shape. Surface is perpendicular to VP but parallel to HP, front to is a horizontal line, but when surface is perpendicular to both HP and VP, front view is a vertical line. कळलं का? Surface is perpendicular to both HP and VP, then front view is a line, top view is a line, side view is a true shape. Surface is perpendicular to VP, parallel to HP, only top view is a true shape, is front view and side view is a line. Front view horizontal line, side view horizontal line, top view is a true shape. मला कळतो ना कन्सेप्ट सर्वांना? बस. काय म्हणजे मला सांगा, ऑब्जेक्ट मध्ये तीनच प्रकार असतात. एक तर पॉइंट असतो, एक लाईन असतो किंवा प्लेन असतो. कॉर्नर म्हणजे पॉइंट, एज म्हणजे लाईन, सरफेस म्हणजे प्लेन. याच्या व्यतिरिक्त काय असतं रे मशीन पार्ट मध्ये? आणि जे 5% असतं त्याला इंजिनिअरिंग कर्व म्हणतात, इलिप्स किंवा हेलिक्स. ते असतं. इंजिनिअरिंग कर्व का स्टडी करायचं? कारण हे सोडून काय आणखी काय असतं? सिलेंड्रिकल पार्ट असतात, सर्क्युलर असतात, ट्रायंग्युलर पार्ट असतात, पेंटागॉनल असतात, पण 90% काय असतं? पॉइंट, लाईन, प्लेन. एखादा कॉर्नर म्हणजे काय? पॉइंट. एखादी एज म्हणजे लाईन आणि सरफेस म्हणजे प्लेन. एवढंच असतं ऑब्जेक्ट मध्ये. चला, काय डाऊट असेल तर विचारा. तुम्हाला जमते का रे बाळा नक्की? का एखादा ऑब्जेक्ट मॅन्युअली मी ड्रॉ करून दाखवू? तुम्ही सांगा. एखादा ऑब्जेक्ट घेऊन ड्रॉ करू का बोर्डवरती? ऍक्च्युअली सांगा. कारण मला अजूनही कळत नाही तुम्हाला कितपत कळतं हे. कारण मला वाटतं एक MCQ असा येईल की ज्याच्यामध्ये पिक्टोरियल व्ह्यू म्हणजे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट प्रिंट करून दिला जाईल आणि त्याचे 4 ऑप्शन असतील आणि त्यातला कोणता बरोबर आहे सांगतील असं मला वाटतंय. म्हणून मी ऑब्जेक्ट घेतोय, बाकी काही कारण नाही. कारण येणार 4 क्वेश्चन का 5, त्यातले ते प्रेडिक्ट करणं म्हणजे सब्जेक्ट शिकवणं खूप सोपं आहे, परंतु काय परीक्षेला येईल त्या दृष्टीने शिकवणं महत्वाचं आहे. तर मला ऑर्थोपिक वर काय अपेक्षित वाटतंय? एखादा MCQ होऊ शकतो फर्स्ट अँगल, थर्ड अँगल वरती. दुसरा MCQ कशावर येऊ शकतो? ऑब्जेक्ट देतील असा छोटासा, त्याचे 4 व्ह्यूज देतील, 4 ऑप्शन, फ्रंट टू साइड व्ह्यू, त्यातला कोणता आहे बरोबर येतील. किंवा तिसरा की फर्स्ट अँगल मध्ये, ते फर्स्ट अँगल मध्ये कव्हरच होईल. तर ऑर्थोग्राफिक म्हणलं की हे 2 MCQ खूप महत्वाचे आहेत, बरोबर. आणि मग पर्स्पेक्टिव्ह कशाला म्हणायचं? डायमेट्रिक, ट्रायमेट्रिक, ऑब्लिक, आयसोमेट्रिक. तर ते थेरी ऑफ प्रोजेक्शन मी आता घेणारच आहे. की आता मी तुम्हाला फक्त ऑर्थो सांगितलं, मला तुम्हाला डायमेट्रिक सांगायचं आहे. शिकवायचं नाही, फक्त सांगायचं आहे. त्याच्यावरती हे येणार नाही. पण तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह आणि ऑर्थो कळलं, तुम्हाला मला सांगायचंय ऑब्लिक प्रोजेक्शन म्हणजे काय, डायमेट्रिक काय, ट्रायमेट्रिक काय, आयसोमेट्रिक काय. आणि आयसोमेट्रिक 1 तासभर मी शिकवणार आहे तुम्हाला. ओके. थेरी ऑफ प्रोजेक्शनचे ते 5 प्रोजेक्शन मधला फरक, कारण त्याच्यावरती MCQ येतात. असं डिस्क्रिप्शन देतात आणि ते म्हणतात धिस इज कॉल्ड ॲज, आणि खाली 4 ऑप्शन असतात, डायमेट्रिक, ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन और ऑब्लिक प्रोजेक्शन. तुम्हाला फक्त काय कळलं आता? पर्स्पेक्टिव्ह कशाला म्हणतात आणि ऑर्थोपिक कशाला म्हणतात. तर बाकीचे 3 मला सांगायचे. तर मला सांगा हे कुठपर्यंत जायचं, किती ऑब्जेक्ट घ्यायचे, का कळतंय सर्वांना? झालं का एखादा ड्रॉ करून दाखवू? तुम्ही सांगा. पुढचं घ्यायचं का? कारण ह्याला अप्पर लिमिट नाही. महिनाभर बसलो तरी संपणार नाही एवढे ऑब्जेक्ट आहेत. आणि
कॉम्प्लेक्सिटी वाढत गेली ते एका ऑब्जेक्टला 2-2 तास लागतात. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी मला वाटतं 2008 पर्यंत ऑर्थोपिकचा एकच ऑब्जेक्ट यायचा. किती मार्कला? 20. मग विचार करा काय लेवल असेल. तो ड्रॉ करायला कमीत कमी 1 तास लागायचे. मग त्या लेवलचे ऑब्जेक्ट घ्यायचे म्हणलं, ग्राफिक्सला अप्पर लिमिट नाहीये. फक्त मी केव्हा थांबणार? तुम्ही सगळे म्हणाले की समजलं, मी थांबणार. सांगा मग जायचं पुढे का थांबायचं? समजते सर्वांना? एक अवघड घेतो फक्त कॉम्प्लिकेटेड, तो समजतोय का बघा. याला अवघड म्हणायचं का रे? तुम्हीच सांगा फक्त. याला अवघड म्हणणार का तुम्ही? सांगा. काय नाही बाळांनो, खूप सोपं आहे. ग्राफिक्सच सोपं आहे. असा ऑब्जेक्ट आला काय काय करणार? डिवाइड द, जेव्हा ऑब्जेक्ट मोठा होता ना तेव्हा काय करायचं माहिती आहे का? डिवाइड द ऑब्जेक्ट इंटू नंबर ऑफ स्मॉल अँड सिंपल पार्ट. हा सिलेंडर आहे की नाही? व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू? सिलेंडर रेक्टेंगल. व्हॉट इज द टॉप व्ह्यू? 2 सर्कल. व्हॉट इज द साइड व्ह्यू? रेक्टेंगल विथ 2 व्हर्टिकल डॉटेड लाईन. इथून पाहिलं तर याचं काय दिसलं बाळांनो? या 2 डॉटेड लाईन दिसतील की नाही? फ्रंट व्ह्यू पाहिला तर एक रेक्टेंगल दिसेल आणि त्याच्या आतमध्ये काय असेल? 2 डॉटेड लाईन. अँड व्हॉट इज द टॉप व्ह्यू ऑफ दिस पार्ट? 2 सर्कल. एक सर्कल कंप्लीट होणार नाही. का होणार नाही तुम्हाला माहिती आहे? इथे काहीच नाही ना. हा एक ऑब्जेक्ट. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू? जो दिसतोय तोच फ्रंट व्ह्यू आहे. व्हॉट इज द साइड व्ह्यू? अरे जो दिसतोय तोच साइड व्ह्यू आहे. बघा तिकडे कुठे गेलं ते, बघा खाली. अँड व्हॉट इज द टॉप व्ह्यू? रेक्टेंगल विथ 2 स्मॉल होल्स. सर्कल असा छोटा आहे. आणि तिसरा पार्ट याला काय म्हणतात माहिती आहे? रिब असं म्हणतात. किती लोकांना माहिती आहे? रिब किंवा वेब असं म्हणतात. त्याचा कन्सेप्ट सांगून टाकतो. त्याच्यावरती एखादा आला एमसीक्यू तर आपल्याला सांगता आला पाहिजे, बाकी काही नाही. याला म्हणतात रिब किंवा वेब. याला म्हणतात रिब किंवा वेब. इथं हा पार्ट येतो, रिब किंवा वेब. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिब अँड वेब? Rib and web is not an actual part of the machine. It is called support. Generally, this part is used to give support to the object. याचं काम काय माहितीये का? सपोर्ट देणं. कुणाला? बेस प्लेटच्या साह्याने सिलेंडरला तो सपोर्ट देतोय. त्याला जो सपोर्ट देतो त्याला त्याचं बाकी काही फंक्शन नाही. याचं काहीतरी फंक्शन असेल, याच्यामधनं शाफ्ट जाणार असेल. याचं फंक्शन काय? तर हा मशीन पार्ट फाउंडेशन ग्राउंडला कसा क्लॅम्प करणार, तर याच्यात बोल्ट टाकून नट अँड बोल्टने तो टाईट करायचा असेल, याच्यामधनं शाफ्ट जाणार असेल. मग हे कशासाठी बसलं विनाकारणमध्ये? सपोर्ट देण्यासाठी. वेबचा थिकनेस अतिशय कमी असतो, तो थिन असतो. मग सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढताना जेव्हा वेब लॉन्जिट्युडनली, तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे का? जेव्हा एखादा सरफेस कट केला जातो कटिंग प्लेनने, मग मला दाखवायचंय की दिस पार्ट इज कट बाय अ कटिंग प्लेन लाईन. तुम्ही हॅचिंग करता. का करता? बिकॉज दिस सरफेस इज कट बाय अ कटिंग प्लेन लाईन. मग हॅचिंग करता की नाही? पण जेव्हा एखादी वेब किंवा रिब कटिंग प्लेनने कट होते लॉन्जिट्युडनली, तेव्हा त्याच्यामध्ये हॅचिंग करत नाही. म्हणजे काय आहे? ती तो सपोर्ट आहे, तो मशीन पार्ट नाहीये, असा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. हे तर सोपे ऑब्जेक्ट आहेत. अवघड नसतं बाळांनो काय, खूप सोपं. एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळायला लागले ना, ऑर्थोकॉपिक इज व्हेरी व्हेरी सिंपल. एवढे येणार नाही परीक्षा, लक्षात ठेवा. आपला येणार एक किंवा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. हा, हे ट्रिक येऊ शकतात बरं का असे. हा बघा असे येतात बरं का. हे कळलं का रे? फ्रंट व्ह्यू बघा किती लोकांना कळला. नंतर हात वर करा की हा ऑब्जेक्ट याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू आहे. दिस इज द ऑब्जेक्ट. हा, असे क्वेश्चन येतात परीक्षेला, खूप ट्रिकी असतात हे. This object is given in your question paper and there are 4 options. साइड व्ह्यू नसतो, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, असे 4 ऑप्शन देतील आणि कोणता करेक्ट आहे विचारतील तुम्हाला. तर हा तुमच्या क्वेश्चन पेपरच्या लेवलचा आहे बघा. कळलं तर काही सेकंदात कळतो. What is the front view of this bar?
स्क्वेअर. What is the front view of this one? Rectangle. Front view of this one? Rectangle. Front view of this one? Rectangle. Rectangle. अरे horizontal rectangle, vertical rectangle, square. Top view of this portion horizontal rectangle, horizontal rectangle, आणि याचा top view square. कळलं का सर्वांना? काय एक्सप्लेन करायची गरज आहे? असे पाठ येतात. अजिबात अवघड नाहीये, काही सेकंदात तुम्ही सांगू शकता, कारण सिमेट्रिकल आहे पूर्णपणे. इट इज अ सिमेट्रिकल ऑब्जेक्ट. तर असे क्वेश्चन एक्झाम मध्ये पाहिले तुम्ही, म्हणून त्या टाइपचे काही टाकले. हे असे एक्झामचे क्वेश्चन आहेत बघा. हे डॉटेड का आलं माहितीये का? इथे एक स्लॉट आहे, गुरु आहे, इथे एक गुरु आहे आणि इथे एक गुरु आहे. आता तुम्ही म्हणाल सर मग हा गुरु कसा काय? आता हे अझम्पशन आहे ऑर्थोपिक मध्ये की इथे पण स्लॉट आहे, इथे पण स्लॉट आहे, इथे पण आहे, म्हणजे नक्कीच इकडे पण असणारच. दॅट इज द बेसिक्स ऑफ ग्राफिक्स ड्रॉइंग. तुम्ही म्हणता सर हा डॉटेड का काढलाय? बाळांनो, इथे गुरु दिलाय, इथे गुरु दिलाय, इथे दिलाय, म्हणजे इथे पण असणारच तो. तर हे समजून घ्या. तुम्ही म्हणताल सर की तुम्हाला हे माहित नसेल, तर तुम्ही म्हणताल हा चुकीचा फ्रंट व्ह्यू आहे. हा नाहीच आहे, तिथे आहे बाळांनो, तिथे लक्षात ठेवा. आणि कशावर सांगतोय मी आता एक वाक्य सांगितलं, रूल सांगितला की मोर दॅन 90% ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड आर सिमेट्रिकल. दिस इज सिमेट्रिकल ऑब्जेक्ट, देअरफॉर सच टाइप ऑफ वन स्लॉट इज ऑल्सो प्रेझेंट ऑन दॅट साइड. मग त्याच्यासाठी हा आलाय. अजून एक हे बघ, हा मधला स्क्वेअर इथे आला, हा बरोबर ना. याची डॉटेड लाईन, दोन डॉटेड लाईन वरून जातील, ही एक डॉटेड लाईन गेली, ही एक, आणि हा सरफेस याची हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन. असंच 1 2 3 4 1 2 3 4 मधला स्क्वेअर. आता तू कोणता स्क्वेअर सांगतोय सांग मला? काही बाळांनो डाऊट असेल तर क्लिअर करा बरं करे. काहीही डाऊट असेल तर क्लिअर करा. What is the front view of this one? Line. What is the front view of this one? Horizontal line. तू जो म्हणतो ना आणखी एक बाळा, हा एज आणि हा एज, दिस सरफेस, बघ मी काय म्हणतोय, दिस सरफेस इज परपेंडिक्युलर टू HP अँड VP. फ्रंट व्ह्यू इज अ लाईन. मग दुसरा स्क्वेअर कुठून येईल? एकच येतो, आत गेलाय. 3D मध्ये तसं दिसणार ना. तुला असं वाटतंय की हा छोटा स्क्वेअर, हा मोठा स्क्वेअर, हा आयसोमेट्रिक, हा कोणता व्ह्यू आहे माहितीये का? तो ऑर्थोपिक प्रोजेक्शन आहे. हे काय आहे? दिस इज आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. मग त्यासाठी तुम्हाला आयसोमेट्रिक मी का शिकवणार आहे? कारण आयसोमेट्रिक पण माहित पाहिजे ना थोडंफार तुम्हाला. तिथे ऑब्जेक्ट नाही विचारणार की फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू इज गिवन, किंवा विचारू शकतात याचा आयसोमेट्रिक काय. मग बेसिक ऑब्जेक्ट घेऊयात आपण एक 5, बरोबर ना. मी तुम्हाला हे शिकवणार आहे की आयसो, बघा 2 चॅप्टर आहेत इथे, मी एकच घेतलाय आज. दिस इज गिवन, हा क्वेश्चन येते, आन्सर आहे. व्हॉट इज आयसोमेट्रिक? अरे दॅट इज द क्वेश्चन अँड आन्सर इज दिस वन. मग हे असंच का दिसतं, हे किती अँगलला काढतात, हे किती अँगलला असतं, त्यासाठी मी आयसोमेट्रिक शिकवणार आहे उद्या. एक तासभर तरी घेईल मी, आणि एक 2-3 ऑब्जेक्ट घेऊयात. म्हणजे तुला जी शंका आली ती येणार नाही. पण बाकीच्यांना आली नाही ना ती शंका की 2 स्क्वेअर, बरोबर, एकच स्क्वेअर दिसतो. आणखी काय डाऊट? हे एक्झाम लेवलचे क्वेश्चन आहेत बघा, कारण मी असले पाहिलेत सगळे. आता मी ते टिकमार्क करून नंतर तुम्हाला ते क्वेश्चन बँक तयार करतायत, 2 दिवस लागतील. हे असले क्वेश्चन येणार आहेत, तुम्हाला क्वेश्चन बँक बनवून देईल मी. ते बघा, आत्ताच माझ्याकडे जवळपास 126 पेजेस आहेत, पण एवढे सगळे घेऊन फायदा नाही ना बाळांनो. 126 पेजेस इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे क्वेश्चन बँक. एवढे केले तर 3 मार्कासाठी एवढे कुठं करत बसायचं. त्यामुळे यातले सिलेक्टेड एक 100 काढणार आहे मी, मला जे महत्वाचं वाटतंय. 126 पेजेस आहेत. हे बघा, असे क्वेश्चन आहेत बाळांनो. हा एक हे देतात 3D आणि 4 ऑप्शन देतात, त्यातला कोणता बरोबर निवडा, असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्यातले एक सिलेक्ट करणार आहे मी आणि त्यातले तुम्हाला देणार आहे. चला, याच्यामध्ये शंका असेल तर विचारा, ते सांगतो मी तुम्हाला.
साधं बाळा नाही, याचा एक फ्रंट टू स्क्वेअर येईल, याचा बघा व्हर्टिकल रेक्टँगल, हॉरिझॉन्टल रेक्टँगल, मग 1 2 3 बाहेर आलेत, याचा अर्थ खालून आणि इकडून पण येणार की नाही बाहेर. बघा ना तुम्ही फ्रंट व्ह्यू, तुम्हाला काय काय दिसतंय बाळांनो, हा जो स्क्वेअर किंवा रेक्टँगल ह्याचा आहे, हा कशासाठी आहे, याच्यासाठी आहे, याच्यासाठी हा आहे, म्हणजे नक्कीच तिकडे एक आत असणार, तसाच इथे खाली पण असणार. हे अझम्पशन आहेत ना. तुम्ही म्हणताल सर हे कुठून आलं किंवा हे कुठला पार्ट आहे, ऑब्जेक्ट इज सिमेट्रिकल. असेच ऑब्जेक्ट क्वेश्चन पेपर मध्ये येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे हा कुठून आला आहे तिथे. सर टॉप व्ह्यू इज रॉंग, डॉटेड लाईन शुड गेट अटॅच टुवर्ड्स टॉप राईट साइड. बाळा तू ह्या ऑब्जेक्टचं सांगतोय का, कोण आहे प्रांजली, तुम्ही ह्याच ऑब्जेक्टचं सांगताय का. टॉप व्ह्यू इज रॉंग, याचा टॉप व्ह्यू म्हणताय तुम्ही. टॉप व्ह्यू इज लॉंग, dotted line should get attached towards top right side. No, page number 15, page number 15. Okay, top view is wrong. चला हा रॉंग आहे का, एकाचं असं मत आहे की इथं रॉंग आहे. काय रॉंग आहे सांगा तुम्ही, तुम्हाला काय वाटतं सांगा. एकामध्ये काहीतरी चुकलं इथे, स्क्वेअर आला, हा आतला पण येणार, स्क्वेअर आला, 1 बरोबर आहे, हा काही चुकीचं नाही. तुम्हाला वाटतंय का रॉंग, तुला पटलं, व्हेरी गुड. तुला पटलं मग मी जातो ना पुढे, मग मी कशाला थांबू, हे तर बरोबरच आहे. डाऊट असेल तर विचारा. वर्टिकल फ्लेंज इज नॉट गिवन, कोणता ऑब्जेक्ट आता हाच का, 17 म्हणते का कोणती म्हणते तू आता, ते सांग मला. पेज नंबर कोणता, 15 सांगा इथे काय. वर्टिकल फ्लेंज इज नॉट गिवन, कुठली फ्लेंज आता वर्टिकल, कोणता व्ह्यू सांगा. विच व्ह्यू इज रॉंग ते सांगा. तुम्हाला काय वाटतं कोणता चुकीचा दिलाय. अरे सांगा लवकर, काय चुकीचं वाटतं याच्यात, मग मी उत्तर देतो. इन आयसो इफ यू ऑब्झर्व, याचा आयसोमेट्रिक रॉंग आहे असं मत आहे. आयसोमेट्रिक काय रॉंग आहे याचा, नाही मला बरोबरच वाटतोय, काही चुकीचं नाही, बरोबरच आहे. तू काय चुकीचं वाटतं आयसोमेट्रिक मध्ये. देर इज नो वर्टिकल फ्लेंज, कुठे वर्टिकल फ्लेंज नाहीये. नो वर्टिकल फ्लेंज कुठे रे बाळा, मला काय कळत नाही कोणतं म्हणताय तुम्ही. सर कॅन यू शेअर नंबर सो दॅट आय कॅन कॉल अँड टेल यू. ठीक आहे, नंबर मी सांगणारच आहे, नंतर विचारा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी शेअर करतो सर्वांना नंबर, नंतर विचारू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वाटतं का याचा आयसो चुकीचा आहे किंवा अर्थो. फ्रंट टू टॉप व्ह्यू इज गिवन, ड्रॉ द 3D, दिस इज आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. 3D इज गिवन, ड्रॉ द 2D, इट इज ऑर्थो. दोन्ही बरोबर आहे. हा तर सोपाच आहे. शंभर टक्के मला कळतंय, हात वर करा रे, की हा 3D आहे याचे 2D आहे, मला समजतंय, हात वर करा 100%. अरे हात वर करा नाही बाळांनो, की मला समजतंय सर की या ऑब्जेक्टचा हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे, हात वर करा. नाहीतर मग मी पेन पेन्सिल घेऊन सुरू करेल बोर्डवरती शिकवायला परत. ओके व्हेरी गुड, तुला कळतंय बाळा. निम्मे लोक जर म्हणले असते कळत, मी बंद केलं असतं पीपीटी, कारण मला आवडत नाही पीपीटी वगैरे. तुम्हाला सांगतो ग्राफिक्स असा शिकवायचा नसतो, नाही तर एखादा ऑब्जेक्ट मी मस्तपैकी शिकवला असता तुम्हाला. पण कळतंय तुम्हाला ना सगळ्यांना. टॉप व्ह्यू मध्ये हे जे आहे ना बाळा, हे काय माहितीये का, दिस आर द फेंट लाईन. बेसिक ऑब्जेक्ट हा सिलेंडरच आहे,
पण आयसो ड्रॉ करताना सर्कल ड्रॉ करण्यासाठी आधी स्क्वेअर काढावा लागतो. दिस इज कन्स्ट्रक्शन लाईन, नॉट द रिअल एज ऑफ द ऑब्जेक्ट. रिअल पार्ट फक्त सिलेंडर आहे. हा हा स्क्वेअर किंवा हा रेक्टँग्युलर बॉक्स, स्क्वेअर बॉक्स म्हणजे ऑब्जेक्ट नाही. मग तू म्हणशील का ड्रॉ केलाय, म्हणून मी आयसोमेट्रिक शिकवणार आहे. तुम्हाला माहिती आहे सिलेंडर ड्रॉ करण्यासाठी आधी काय करावं लागतं, बॉक्स काढावा लागतो, तो बॉक्स येतो. पण त्यांची गडबड काय झाली, थिकनेस जास्त, हा खूप डार्क करायला दिसतं रे बाळा, तरी डार्क आणि फेंट दिसतंय. तरी तुमच्याकडे कलर चॉईस नसते. मग तुम्ही काय करता एक्झाम मध्ये इंजिनिअरिंगला, की एखादी लाईन डार्क काढली तर कन्स्ट्रक्शन त्याच्यापेक्षा फेंट काढायचं, एवढंच असतं. व्हेरी गुड, समजलं. चला, हा समजला. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू विचारलाच नाही. फ्रंट अँड टॉप. इथे बघा असा चॅम्फर आहे, दिसतंय का, राऊंड गेलेला आहे. मग याचा फ्रंट व्ह्यू रेक्टँगलच येणार, त्याचा साइड व्ह्यू रेक्टँगलच येणार. फक्त हा ट्रू शेप कुठे दिसेल, टॉप व्ह्यू मध्ये. बिकॉज दिस आर्क इज पॅरलल टू, दिस सरफेस इज पॅरलल टू HP. मग याचा ट्रू शेप कुठे मिळेल बाळांनो, फक्त टॉप व्ह्यू मध्ये. कारण मी मगाशी एक कन्सेप्ट काय सांगितला, वेन एनी सरफेस इज पॅरलल टू HP, टॉप व्ह्यू गिव्स द ट्रू शेप. सरफेस इज पॅरलल टू VP, फ्रंट व्ह्यू गिव्स द ट्रू शेप. अरे हा जो सरफेस आहे ना, हा कुठे पॅरलल आहे, HP ला. म्हणजे याचा टॉप व्ह्यू कुठे मिळेल, टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप. फ्रंट व्ह्यू मध्ये मिळेल का, नाही, फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल मिळणार. मग काही लोक म्हणतील सर इथं तुम्ही कॉर्नर कसा काढला, हा तर आर्क आहे. अशी शंका नाही ना कोणाला. हे काय राऊंड आहे ना, याचा ट्रू शेप कुठे दिसेल, साइड व्ह्यू मध्ये सर्कल. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू, रेक्टँगल. मग तुमच्या डोक्यात असं नाही आलं पाहिजे ना, सर हा तर सर्कल आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये असं का काढताय, फ्रंट व्ह्यू इज अ रेक्टँगल. मग थोडं डोक्यात आणा, पोर्शन म्हणजे काय, शॅडो. मग याची शॅडो कशी येईल, रेक्टँगल. पण याची शॅडो कशी येईल, सर्कल. म्हणून तो शॅडोचा कन्सेप्ट सांगितला. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू ऑफ दिस वन, रेक्टँगल, पण साइड व्ह्यू सर्कल. म्हणून इथे तुमच्या डोक्यात हा जो काढलाय याचा टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसेल, फ्रंट व्ह्यू याचा रेक्टँगलच दिसणार. फ्रंट व्ह्यू रेक्टँगल, टॉप व्ह्यू ट्रू शेप. कळलं का. सोपे ऑब्जेक्ट आहेत एकदम. इथे एक स्लॉट आहे, माहिती तुम्हाला, आत गेलाय. याचा कन्सेप्ट सांगतो. when there is a hole in the object, hole may be circular hole or cylindrical hole, when depth of the hole or length of the slot is not given in pictorial view, then assume that slot or hole is present throughout the object. कळलं का मी काय म्हणलं ते. एखादा होल आहे, त्याची डेप्थ दिलेलीच नाही, एखादा स्लॉट आहे, त्याची लेंथ दिलेलीच नाही. मग तुम्ही काय अजूम करायचं, इट इज प्रेझेंट थ्रू आउट द ऑब्जेक्ट. जोपर्यंत सॉलिड पोर्शन आहे तोपर्यंत तो ऑब्जेक्ट आहे अजूम करायचं. नाही तर काही लोक मला काय विचारतील, सर याची डेप्थ दिसत नाही, इथं डेप्थ किती घेतली, थ्रू आउट. बरोबर की नाही. हा जो स्लॉट आहे टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसेल, टू डॉटेड लाईन. हे बघा, तू दोन डॉटेड लाईन आहे. पण तुम्ही म्हणता सर तुम्हाला कसं कळलं की हा थ्रू आउट आहे. अरे इट्स डेप्थ इज नॉट गिवन, अज्युम दॅट इट इज थ्रू आउट. म्हणून यांनी डेप्थ कुठ पण घेतली बघा, थ्रू आउट घेतली. आणि जर डेप्थ थ्रू आउट नसती तर ते काय करतात, देतात तिथे होल 5-2 mm, 2 होल्स, डेप्थ 15 मिलीमीटर. असं वाचलं का तुम्ही तुमच्या अभ्यास करताना, असे मशीन पार्ट आहेत तिथं मेन्शन करतात. 5 म्हणजे डायमीटर, 5-10. पहिला चॅप्टर मी घेतल्यानंतर उद्या घेईल तेव्हा सांगेल तुम्हाला. 5 म्हणजे डायमीटर, 10 2 होल्स, 2 होल, आणि डेप्थ 15 मिलीमीटर. मग 2 होल एकाच होलला डायमेन्शन देतात, दुसऱ्या होलला आपण समजून घ्यायचं असतं ते. बघा हा काय, इट इज अ फ्रस्टम ऑफ ए कोन. फ्रंट व्ह्यू असा दिसतोय, टॉप व्ह्यू मध्ये याचे 2 सर्कल दिसतील, पण फ्रंट व्ह्यू तर असाच दिसणार ना या पार्टचा. हे काय कळते का रे. सरफेस आहे, इलिप्टिकल पोर्शन आहे, असा इन्क्लाइंड आहे.
दिस इलिप्टिकल सरफेस इज परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन. हा एरोहेड आहे म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे. सो दिस इलिप्टिकल पोर्शन इज परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल प्लेन इन्क्लाइन टू एच पी. कळतंय का बाळांनो? हा हा काय आहे? इन्क्लाइन टू एच पी बट परपेंडिक्युलर टू व्हीपी. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू लाईन? लाईन इन्क्लाइन टू एक्स वाय लाईन. हे बघा, लाईन इन्क्लाइन टू एक्स वाय लाईन. हा इलिप्टिकल पोर्शन आहे. याचा टॉप व्ह्यू सर्कल का दिसतोय? इलिप्स इन्क्लाइंड आहे. मी आत्ताच म्हणलं की एखादा इलिप्स हा सर्कल इफ इट इज पॅरलल टू एच पी देन ओनली द टॉप व्ह्यू इज अ ट्रू शेप. हा इन्क्लाइन केला की इलिप्स होतो की नाही? इलिप्स होतो की नाही? इलिप्स बेसिकली हा सर्कल आहे, पण तुम्ही जर त्याला इन्क्लाइन केला तर टॉप व्ह्यू मध्ये तो इलिप्स दिसेल, किंवा ओरिजिनली तो इलिप्स आहे, तो इन्क्लाइन केला तर सर्कल दिसू शकेल. कळलं का? नाही तर एखादा म्हणेल सर हा सर्कल कुठे? इथे मात्र सर्कल काढलाय. इलिप्स एका ठराविक अँगल मध्ये सर्कल दिसू शकतो, खरंय की नाही? एका ठराविक अँगलला इलिप्स हा सर्कल म्हणून दिसतो. केव्हा? when the major axis and minor axis both are same in that view. इलिप्स म्हणलं की मेजर आणि मायनॉर ऍक्सिस, बरोबर की नाही? पण अशा पद्धतीने टिल्ड करा की त्याचा मेजर आणि मायनॉर सेम होईल. सेम म्हणजे डायमीटर, डायमीटर म्हणजे सर्कल, म्हणून तो सर्कल दिसतो इथे. एरो हेड, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू. हा स्लॉट साइड व्ह्यू मध्येच ट्रू शेप देईल. हा स्लॉट साइड व्ह्यू मध्येच ट्रू शेप देईल. याचा टॉप व्ह्यूचा हा जो पोर्शन आहे टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप मिळेल. हा जो बेस आहे याचा फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू शेप मिळेल. ही सिंगल डॉटेड लाईन याच्यासाठी आली. तुम्ही म्हणताल सर ह्याच्यासाठी डॉटेड लाईन का नाही काढली, याच्यासाठी का नाही काढली? अरे दिस एज इज ओव्हरलॅप विथ द फ्रंटल एज. when the dotted line and thick line get overlap, finally it is represented by thick line. Two dotted lines are overlap, finally it is युनिट 1 मध्ये होणार आहे सगळं आहे. लाइन number 1 thick, line number 2 thick, both the thick lines get overlap, finally it is thick. Dotted line is overlap with thick line, finally it is thick. One dotted line is overlap with second dotted line, so finally it is thick line. असं असतं का रे? दोन काय 100 डॉटेड लाईन जरी ओव्हरलॅप झाल्या तरी ती शेवटी डॉटेड लाईन. कारण एकदा मी एका मुलाने मला असं सांगितलं होतं कन्सेप्ट, मला आवडला तो, त्यामुळे पहिल्यांदा मी सांगतो. फर्स्ट डॉटेड लाईन इज ओव्हरलॅप विथ सेकंड डॉटेड लाईन, इज ओव्हरलॅप विथ थर्ड डॉटेड लाईन, इज ओव्हरलॅप विथ फोर्थ डॉटेड लाईन, सो फायनली इट इज थिक. असं नाही बरं का रे. 100 जरी हिडन एजेस असले ते ओव्हरलॅप झाले तरी शेवटी ती डॉटेड लाईनच असतात. पण 100 डॉटेड लाईन जर एका थिक लाईनला ओव्हरलॅप झाली, फायनली इट इज थिक. दिस इज अबाउट ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. बाळांनो प्रामाणिकपणे सांगा, समजलं का? आपण इथे लक्षात ठेवा, तुम्हाला येत नाही म्हणून इथं आलेला आहात. एवढं जर ऑर्थो समजलं तर काढा कोणतेही ऑर्थोचे क्वेश्चन, तुम्हाला 99% गॅरंटी देतो तुम्हाला 100% जमणार. ते एखादा काहीतरी विचित्र विचारतात. आता डायमेट्रिक बद्दल मी बोललोच नाही, आलं व्हॉट इज डायमेट्रिक प्रोजेक्शन एकाला तरी माहिती आहे का? आणि तुम्ही कॉलेजला पण शिकलेलं नाहीये, पण मी इथं शिकवणार कारण मला एक 5 MCQ कशावर भेटले. डायमेट्रिक म्हणजे काय, ट्रायमेट्रिक म्हणजे काय, एक्झोनोमेट्रिक म्हणजे काय, ऑब्लिक म्हणजे काय, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय. त्यामुळे मी अर्धा तास तुम्हाला शिकवणार. म्हणजे काय एवढं सांगणार फक्त, कसं काढायचं ते सिलेबस मध्ये नाहीये. पण ऑप्शन मध्ये असं येतं, 4 ऑप्शन असतात, ऑब्लिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, ऑर्थोपिक प्रोजेक्शन, बरोबर ना, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. मग त्याचे अर्थ तरी कळले पाहिजे. तुम्हाला आज 2च कळाले. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, व्हॉट एव्हर यू ऑब्झर्व बाय नेकेड आय दॅट इज पर्स्पेक्टिव्ह. अरे डोळ्याने आपण जे जे बघतो ते पर्स्पेक्टिव्ह असतं. इथून डोंगर दिसतो मला, कोणती दिशा आहे इकडे, डोंगर कुठे, हा सिंहगड इकडे. इथून जर मी डोंगर पाहिला, बरोबर ना, मी इथून दिसतो असा झूम करा, मी 2 बोटं घेतो याच्यात त्या डोंगराला बसवतो की नाही, असा जवळ गेल्यानंतर चढायला 3 तास लागतात मला, म्हणजे त्याची उंची किती मोठी आहे, हे पर्स्पेक्टिव्ह आहे. पण मी जर ऑर्थोपिक व्ह्यू काढला त्या डोंगराचा तर सेम ऍक्च्युअल हाईट मिळणार की नाही.
इथे सिंहगड किल्ला आहे, त्याची हाईट किती आहे? 1200 मीटर. इथून त्याचा फ्रंट व्ह्यूची हाईट सुद्धा 1200 मीटरच असणार. इथून 10 किलोमीटर गेलं तरी 1200 मीटर असणार. 50 किलोमीटर गेलो तरी हाईट किती असणार? 1200 मीटरच असणार. बिकॉज व्हॉट इज ऑर्थोपिक? Projectors are parallel to each other and perpendicular to the corresponding plane. So maybe the distance between the object and the observer increases or decreases. Height of the object remain same. This is called orthographic projection. कळलं? पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? जेवढं तुम्ही जवळ जाल तेवढा तो डोंगर मोठा दिसायला लागतो आणि दूर गेल्यानंतर छोटा, दूर गेल्यानंतर तो नाहीसाच होतो कधी कधी. त्याला काय म्हणतात? पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे आपण डोळ्याने जे बघतो ते काय असतं? पर्स्पेक्टिव्ह. आपल्या डोळ्याला जे दिसतं ते पर्स्पेक्टिव्ह. का? तर तुम्हाला मी सांगितलं, पर्स्पेक्टिव्ह मधनं जे प्रोजेक्टर निघतात दीज आर डायव्हर्जंट. समोर मी बॅटरी ठेवलेली आहे, बॅटरीतनं रेज निघाले. जेवढी बॅटरी जवळ येते तेवढा जो सर्कल आहे तो वाढतो. का? तुम्हीच विचार करा. इथं तो मी सर्कल किंवा स्पिअर ठेवला होता. मला सांगा, बॅटरी इथंच लावली, बॅटरीमधनं जे रेज निघतात ते कॉन्व्हर्जंट नाही डायव्हर्जंट असतात. मग आता मला सांगा, इथून निघाल्यानंतर हा रेज निघाला, इथून टच झाला, अरे हा इथे पडेल ना तिकडे जाऊन. इथनं एक रेज आला, इथं टँजन्शियली गेला, म्हणजे एवढा मोठा डायमीटर दिसेल त्या शॅडोचा. आता बॅटरी मागे निघली, काय होईल? तो जो अँगल ऑफ डायव्हर्जंट आहे तो छोटा होईल, म्हणजे शॅडो छोटी छोटी होत जाईल. हे आपल्या पर्स्पेक्टिव्ह म्हणतात ना याला, की जेवढा टॉर्च मागे नेला तेवढा तो शॅडो छोटा झाला, जेवढा जवळ तेवढा मोठा. फक्त एक परफेक्ट एक डिस्टन्स असं असेल की तिथंच तुम्हाला ट्रू शेप मिळेल. दिस टाइप ऑफ प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज पर्स्पेक्टिव्ह. हिअर द प्रोजेक्टर्स आर intersecting at a common point, and when the projectors are falls on the planes of projection, these become divergent. ऑर्थोपिक मध्ये तसं असतं का? इट इज नायदर कॉन्व्हर्जंट नॉर डायव्हर्जंट. प्रोजेक्टर्स आर ऑलवेज parallel to each other and perpendicular to the corresponding plane. When you are drawing the front view, these are perpendicular to VP, for top view perpendicular to HP, and for side view perpendicular to PP. त्याला ऑर्थोपिक म्हणतात. दोन क्लिअर झाले. ऑर्थोपिक प्रोजेक्शन म्हणजे काय आणि कोणता? पर्स्पेक्टिव्ह. पुढचे घ्यायचे आता फक्त डेफिनेशन सांगतो तुम्हाला काय काय. डायमेट्रिक काय, ट्रायमेट्रिक काय. म्हणजे उद्या आपण 9 वाजेपर्यंत आहे ना रे स्टॅमिना बसायचा? सांगा प्रामाणिकपणे. त्या दृष्टीने मला पुढचा टॉपिक चालू करायला. किती वाजले आता? 8. पहिले हे सांगा, ऑर्थोपिक कळलं सर्वांना? व्हेरी गुड. तुम्हाला कळलं का रे सर्वांना? ऑनलाईन वाले कळलं का सर्वांना? व्हेरी गुड. चला बाकीच्यांनी रिप्लाय द्या लवकर पटपट, म्हणजे मला पुढे जायला. एकदम क्रिस्टल क्लिअर झालं. व्हेरी गुड. अरे तू तिकडे बसून कुठून बोलतोस? तू जिल्ह्याचं नाव सांग, तुझ्या गावाचं नाव सांग. नाव सांग गावाचं, टाईप कर लवकर. अरे नाव सांग रे बाळा, हो सर नको म्हणून. एकदम क्रिस्टल क्लिअर झालं. अरे काय गोव्याचे बीच आहेत का रे क्रिस्टल क्लिअर म्हणतो? लवकर सांग. ठाणे. बघ ठाण्यामध्ये बसून तुला सगळं दिसतं इथलं. तुमचं ते उल्हासनगर. व्हेरी गुड. कुठं कुठे बसला तुम्ही सांगा रे ना गावांची नावं तुमच्या. उल्हासनगर, ठाणे. बाकीचे ऑनलाईन वाले लवकर सांगा, डाऊट आहेत का काय पुढचा टॉपिक चालू करायला? अरे लवकर सांगा. चला तुम्हाला काय डाऊट आहे का बाळांनो? नांदेड, खारघर, बदलापूर, तुमच्या काय डाऊट? क्लिअर सगळं बाळा तुझं? क्लिअर झालं सगळं. ऑर्थो आता कधी विसरणार नाही अजिबात. ऑर्थो 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 म्हणजे काय? 90. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे शॅडो इमेज, बरोबर. इन ड्रॉइंग म्हणजे काय?
12वी पर्यंत जे करतात ते ड्रॉइंग, चित्रकला, ते मॅन्युफॅक्चरिंग साठी करत नाही. इंजिनिअरिंग शब्द लागला की 100% मॅन्युफॅक्चरिंग साठी जी स्केच काढली जाते त्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणतात. इंजिनिअरिंग ग्राफिक्स का, जिथे कम्प्युटरचा वापर होतो तो इंजिनिअरिंग ग्राफिक्स. प्रोजेक्शन कळालं. आता सांगा प्रोजेक्शन सांगू का आपला लाईन्स लेटरिंग चालू करू, तुम्हाला काय आवडेल? प्रोजेक्शन संपून टाकू आज. याच्यावरती एखादा एमसीक्यू यायला हवा असं मला वाटतं. थेरी ऑफ प्रोजेक्शन और टाइप ऑफ प्रोजेक्शन. चला थेरी ऑफ प्रोजेक्शन संपूर्णच टाकू, आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त आज 9ला जाताना नक्कीच तुम्हाला सांगू शकाल डायमेट्रिक कशाला म्हणायचं, ट्रायमेट्रिक, आयसोमेट्रिक, ऑब्लिक, पर्स्पेक्टिव्ह, ऑर्थोग्राफिक, एवढंच सांगायचंय. टाइप्स ऑफ प्रोजेक्शन्स. टाइप्स ऑफ प्रोजेक्शन्स काही लिहू नका बाळांनो, फक्त बघा. टाइप्स ऑफ प्रोजेक्शन्स, दोन महत्वाचे टाइप, तसे 4 सांगणार आहे. जो झाला तो आधी सांगतो. कोणता झाला आता? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. तुम्हाला 2 कळले. आणि पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन्स. चला आता डिस्क्रिप्शन येईल आणि 4 ऑप्शन येईल. 2 ऑप्शन कळाले. ऑर्थोपिक म्हणजे काय? प्रिन्सिपल फेसेस ऑफ द ऑब्जेक्ट आर पॅरलल टू प्रिन्सिपल प्लेन. Projectors are parallel to each other and perpendicular to the corresponding plane. Then projections of the object on the corresponding planes are called as orthoopic projection. On the vertical plane, whatever you are getting, it is called front view. On HP it is called top view. On PP it is called side view. Perspective म्हणजे काय? Here projectors are not parallel to each other. These are intersecting at a single point. And as the distance is increases, these projectors are divergent. Because of that, when the distance between the observer and object increases, size of the image decreases. And as the distance decreases, size, height of the image increases. Whatever we observe by our naked eye, this is called perspective. विसरणार नाही कधी. इथून दूरचा डोंगर मी एवढा वाटतो, 1 सेंटीमीटर वाटतो, पण जवळ गेल्यानंतर मला कळतं त्याची हाईट काय. याला म्हणतात पर्स्पेक्टिव्ह. याचे जे प्रोजेक्टर असतात ते एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात, आणि जेवढं तुम्ही दूर जाल तेवढे काय होतात, ते डायव्हर्जंट. ज्या पॉइंटला कॉन्व्हर्जंट असतात तो स्टेशन पॉइंट असं म्हणतात. 2 कळाले? कळाले का? आता पुढचा ऑब्लिक प्रोजेक्शन. एका वाक्यात समजणाऱ्या सांगा. ऑब्लिक आणि ऑर्थोपिक सगळं सारखंच, एक फरक आहे फक्त. जेवढं मी ऑर्थोपिकचे कन्सेप्ट सांगितले, ऑल आर ऍप्लिकेबल टू ऑब्लिक. व्हॉट इज द डिफरन्स, कोण सांगेल? हिअर प्रोजेक्टर्स आर मेकिंग एन अँगल ऑफ 90 डिग्री विथ द प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन. फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्टर किती अँगल करतो? व्हीपीसी 90. टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्टर किती अँगल करतो? एचपीसी 90. साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्टर पीपीसी किती अँगल करतो? 90. बाकी सगळं तेच. ऑब्लिक म्हणजे काय? प्रोजेक्टर्स, लाइन्स ऑफ साइट, प्रोजेक्टर्स मेकिंग एन अँगल अदर दॅन 90 विथ एचपी व्हीपी पीपी. कळलं का? 90 सोडून काहीही, नॉट इक्वल टू 90 डिग्री. बाकी ऑर्थो आणि ऑब्लिक सारखेच. प्रोजेक्टर्स आर पॅरल टू इच अदर. कळलं का तुम्हाला? फक्त नॉट परपेंडिक्युलर टू एचपी, नॉट परपेंडिक्युलर टू व्हीपी और नॉट परपेंडिक्युलर टू पीपी. बाकी कन्सेप्ट तेच सगळे. प्रिन्सिपल फेसेस ऑफ द ऑब्जेक्ट आर पॅरल टू प्रिन्सिपल प्लेन. कळलं बाळांनो? ऑब्लिकच्या नावातच आहे ना. ऑब्लिक म्हणजे इन्क्लाइन. ऑब्लिक म्हणजे 90 कधी होऊ शकत नाही. 89 होईल, 91 होईल, पण 90 नाही. प्रोजेक्टर्स मेकिंग एन अँगल 90 विथ द रेफरन्स प्लेन ऑर्थो. ऑर्थो म्हणजे 90. Projectors making an angle other than 90 degree with the corresponding plane. This is, मग तो किती अँगल आहे, तो किती असू शकतो. बरोबर. पण याला जास्त महत्व नाही या टाइपला. कोणत्या सिलेबस मध्ये पण हा, कोणत्या सिलेबस मध्ये नाहीये. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे ऑब्लिक म्हणजे काय. कळले? 3.
ॲक्झिनोमेट्रिक प्रोजेक्शन्स. बघा आता तुम्हाला ऑर्थो खूप छान समजलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू ऑर्थो हा लगेच कळेल. आता ऑर्थोपिक बघा आता आता मजा येणार. व्हॉट इज ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन? What is orthopic projection? Principal faces of the object are parallel to principal plane. What is the meaning of principal faces of the object? Front, top, side. These three faces are mutually perpendicular to each other. These are principal faces. याला आहेत का principal face? नाहीच आहे. याला एकच आहे फक्त. कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय? याला आहे का principal faces? किती आहेत? दोन आहेत. सरफेसेस ऑफ द ऑब्जेक्ट विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर दोनच आहेत. फ्रंट आणि टॉप. तीन कुठून आले? नाही कळलं? अरे दोनच आहेत ना प्रिन्सिपल फेसेस. प्रिन्सिपल फेस कशाला म्हणायचं? फ्रंट फेस अँड टॉप फेस परपेंडिक्युलर टू इच अदर. मग इथं ऑर्थो कसं काढणार? अज्युम दॅट फ्रंट फेस इज पॅरल टू व्हीपी, टॉप फेस इज पॅरल टू एचपी. दिस इज सफिशियंट. इथं तीन फेस दिसत आहेत, इथं एकच आहे. मग इथं काय करतोय माहितीये का मी? अज्युम दॅट ओनली द बॉटम इज पॅरल टू एचपी. बाकी नाहीच आहे ना प्रिन्सिपल. एकच प्रिन्सिपल फेस आहे. दोन आहेत, तीन आहेत. किती प्रिन्सिपल फेसेस आहेत? एकच. कसाही पकडा. कोणते दोन फेसेस एकमेकांना परपेंडिक्युलर आहे का इथे? कोणते तीन दोन? नाही, एकच आहे. हाऊ मेनी प्रिन्सिपल फेसेस आर देअर? दोन का तीन का एक? दोन. फ्रंट फेस अँड टॉप फेस दीज आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. या दोघांना परपेंडिक्युलर असणारा तिसरा फेस आहे का? नाही, दोनच आहेत. तरी ऑब्जेक्ट फिक्स करता येतो. अज्युमिंग दॅट फ्रंट फेस इज पॅरल टू व्हीपी, top face is parallel to HP, then the projectors are parallel to each other, perpendicular to corresponding plane. Whatever you are drawing is called orthographic projection. ऑर्थो कळलं, आता ॲक्झिनोमेट्रिक लगेच कळेल. ॲक्झिनोमेट्रिक लगेच कळेल बघा. What is orthopic? Principal faces of the object are parallel to principal plane. Front face parallel to VP, top face parallel to HP, side face parallel to PP. मग तुम्ही जे ड्रॉ करणार त्याला ऑर्थोग्राफिक असं म्हणायचं. मग ॲक्झिनोमेट्रिक म्हणजे काय? परत ऑब्झर्वर समोरच आहे. आता थर्ड अँगल विसरून जा. यू आर युझिंग ओनली फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. बरोबर? बघा आता दिस फेस अँड दिस प्लेस इज इन्क्लाइन टू प्रिन्सिपल प्लेन. आता all the three principal faces are inclined to principal plane. कळलं का रे बाळांनो? All the three principal faces are inclined to HP, VP, PP is called as axonometric projection. नाही कळलं? Principal faces are inclined to HP, VP, PP, axonometric. त्याचे तीन टाईप सांगतो आता बघा. आणि त्यातला एक टाईप उद्या घेणार आहे डिटेल मध्ये. याचे तीन टाईप माहिती आहे कोणाला? एकाला म्हणतात डायमॅट्रिक प्रोजेक्शन, एकाला काय म्हणतात ट्रायमॅट्रिक प्रोजेक्शन, आणि तिसरा जो आपला महत्वाचा चॅप्टर आहे उद्या आलेला घेऊयात हा आयसोमेट्रिक. हा कमीत कमी 1-2 तास मी शिकवणार आहे तुम्हाला. बाकीचं माहित तर पाहिजे ना आपल्याला. काय म्हणलं मी? ऑर्थोपिक म्हणजे काय? प्रिन्सिपल फेसेस ऑफ द ऑब्जेक्ट आर पॅरलल टू प्रिन्सिपल प्लेन. कळलं? ॲक्झिनोमेट्रिक म्हणजे काय? प्रिन्सिपल फेसेस आर इन्क्लाइन टू एचपी, व्हीपी, पीपी. ॲक्झिनोमेट्रिक म्हणजे तीन टाईप कसले आहेत? डायमेट्रिक, ओनली टू प्रिन्सिपल फेसेस आर पॅरलल टू प्रिन्सिपल प्लेन. काय म्हणतो कळलं मी? किंवा उलट सांगतो आधी म्हणजे हा कळेल. आयसोमेट्रिक सांगतो आधी. बघा आता आयसोमेट्रिकच सांगतो आधी, मग तुम्हाला कळेल बाकीचे. कारण बाकीचं फक्त नावापुरते कोणीच कुठेच वापरत नाही, हेच वापरतो आपण. का? त्याची कारण कळतील तुम्हाला. आयसोमेट्रिक सांगतो. आयसो म्हणजे काय माहितीये? इक्वली मेजर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसो? इक्वली मेजर. इक्वल काय? बघा आयसोमेट्रिक सुरू केलं मी असं समजा. दिस इज ऑर्थो. जे तुम्ही बघताय ते ऑर्थोच आहे आता. बिकॉज फ्रंट फेस इज पॅरल टू व्हीपी, टॉप फेस इज, अरे इकडे दिसतच नाही. फ्रंट फेस इज पॅरल टू व्हीपी, टॉप फेस इज पॅरल टू एचपी, साइड फेस इज पॅरल टू पीपी. मग तुम्ही जे काढणार त्याला ऑर्थोग्राफिक असं म्हणणार. आता गंमत बघा. रोटेट द ऑब्जेक्ट 45 डिग्री
anti-clockwise from the top. Two principal faces are equally inclined to principal plane. वाटतंय का तुम्हाला? हा आणि हा फेस equally inclined to principal plane. आयसो म्हणजे तिन्ही faces. All the three principal faces equally inclined to HP, VP, PP. Then whatever the projection you are drawing, that is isometric. आता बघा, अशा पद्धतीने इथपर्यंत कळलं तुम्हाला. फ्रंट व्ह्यू इज अ स्क्वेअर. आता फ्रंट व्ह्यू स्क्वेअर दिसेल का? नाही. हा आणि हा व्ह्यू इक्वली फोर शॉर्टन होतील. इक्वली. आयसो म्हणजे इक्वली. दिस इज ऑर्थोपिक. रोटेट द ऑब्जेक्ट थ्रू 90 डिग्री अँटी क्लॉकवाइज फ्रॉम द टॉप. सॉरी, नॉट 90, 45. म्हणजे हा व्ह्यू आणि हा व्ह्यू सारखाच दिसणार. कळतंय का रे? दोनच डायमेट्रिक. दिस इज डायमेट्रिक प्रोजेक्शन. दिस इज डायमेट्रिक प्रोजेक्शन. झाला, डायमेट्रिक संपला इथे. तिसरा, दोन प्रिन्सिपल प्लेनने सारखा अँगल केला. प्रिन्सिपल फेसेसने प्रिन्सिपल प्लेन बरोबर दोनच प्रिन्सिपल फेसने सारखा अँगल केला प्रिन्सिपल प्लेन बरोबर. दॅट इज डायमॅट्रिक. आता मी आयसोमेट्रिक कडे चाललोय. बघा आता सगळे इकडे बघा बाळांनो. यू आर द ऑब्झर्वर. आय एम टर्निंग द क्यूब टुवर्ड्स यू इन अ सच वे दॅट, मी अशा पद्धतीने हा टर्न करतोय की एका व्ह्यू मध्ये तुम्हाला लेफ्ट व्ह्यू, राईट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू सारखे दिसतील. इक्वली फोर शॉर्टन. सॉलिड डायगोनल कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? सॉलिड डायगोनल. किती सॉलिड डायगोनल असतात क्यूबला? दोन. हे बघा, हे दोन पकडले मी हातात. डायगोनल जॉईनिंग दिस टू कॉर्नर. आतमध्ये येतो ना तो, याला सॉलिड डायगोनल म्हणतात. हे दोन कॉर्नर जॉईन करणारा एक डायगोनल असतो की नाही आत, दॅट इज कॉल्ड सॉलिड डायगोनल. आता परत बघा. फ्रंट व्ह्यू इज अ स्क्वेअर. टर्न द क्यूब 45 डिग्री क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज फ्रॉम द टॉप, जे काय असेल ते. हा सॉलिड डायगोनल आहे. बरोबर. Turn the cube toward the observer in a such way that one of the solid diagonal is perpendicular to vertical plane. मी जो पकडलाय तो सॉलिड डायगोनल पकडलाय. मी एवढा टर्न करणार की हा सॉलिड डायगोनल काय असेल? परपेंडिक्युलर टू वर्टिकल प्लेन. When any line is perpendicular to vertical plane, then what is the front view? When any line is perpendicular to vertical plane, what is the front view? Point. अरे लाईन जर एखादी व्हीपी ला परपेंडिक्युलर असेल तर फ्रंट व्ह्यू काय येईल? नाही कळलं. दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू व्हीपी. व्हॉट इज द फ्रंट व्ह्यू? लाईन. हा सर्कल नाही, लक्षात ठेवा. लाईन इज अ लोकस ऑफ पॉइंट. दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू व्हीपी. फ्रंट व्ह्यू इज अ पॉइंट. पॉइंट चॅप्टर मी घेणार आहे, एक अर्धाच तरी सांगेल तुम्हाला हे कन्सेप्ट. लाईन इज पॅरल टू व्हीपी. फ्रंट व्ह्यू इज अ ट्रू लेंथ. Line is parallel to VP, front is a two lane. Line is perpendicular to VP, front is point. तुमच्यासाठी VP म्हणजे बोर्ड आहे, HP म्हणजे ग्राउंड आहे आणि PP म्हणजे साइड वॉल. बरोबर. आता परत सांगतो मी बाळांनो की हा काय होता की फ्रंट व्ह्यू इज अ स्क्वेअर. ऑर्थोपिक होता. काहीतरी निघालं, काहीतरी बंद पडायचं आता. हा, काही नाही ना. फ्रंट व्ह्यू इज अ स्क्वेअर. बरोबर. आता मी काय म्हणलं? टर्न द क्यूब थ्रू 45 डिग्री अँटी क्लॉकवाइज. This is diametric. दोन, two planes making equal angle. Diametric. मी जो कॉर्नर पकडलेला आहे तो सॉलिड डायगोनल आहे. बरोबर. Turn the cube toward the observer in a such way that solid diagonal joining these two corner is perpendicular to vertical plane. So when this solid diagonal is perpendicular to vertical plane, what is the front view of that solid diagonal? Point. कळलं? मग या परिस्थितीमध्ये काय होतं माहितीये का? बघा तुम्हाला कसा दिसतोय. बाळांनो कळलं का रे? दिस इज कॉल्ड आयसोमेट्रिक व्ह्यू बिकॉज दिस ऍक्सिस, राईट आयसोमेट्रिक ऍक्सिस, लेफ्ट आयसोमेट्रिक ऍक्सिस अँड द व्हर्टिकल आयसोमेट्रिक ऍक्सिस. कळतं का मी काय म्हणतोय ते? हा पॉइंट दिसणार ना. म्हणजे हा लेफ्ट आयसोमेट्रिक ऍक्सिस. तीन आयसोमेट्रिक ऍक्सिस असतात. लेफ्ट, राईट अँड व्हर्टिकल. या तिघांमधला अँगल किती असतो माहितीये? 120, 120, 120. Equally measured. This is isometric. Right isometric plane, left isometric plane, top isometric plane. These three isometric plane making equal angle with HP, VP, PP.
दिस 3 लाईन्स मेकिंग 120, इथं 120 नाही, ड्रॉ करताना 120 दिसतो. उद्या आलेलं हे चालू करणार आहे. मला काय आयसोमेट्रिक शिकवायचं नाही आता, मला मिनिंग सांगायचंय. याला मी 1-2 तास देणार आहे उद्या आलेलं, तेव्हा आणखी सांगेल. फक्त कळलं का रे बाळांनो आयसोमेट्रिक म्हणजे काय? कळलं का? आयसो इक्वली मेजर म्हणजे काय? लाईट आयसोमेट्रिक ऍक्सिस, लेफ्ट अँड व्हर्टिकल मेकिंग 120 डिग्री विथ एच अदर. राईट आयसोमेट्रिक प्लेन, लेफ्ट प्लेन अँड टॉप प्लेन मेकिंग इक्वल अँगल विथ HP VP BP. तुम्हाला हे कळतंय का? छोटं झालेलं आहे थोडा, कळतंय का? फ्रंट व्ह्यू इज अ स्क्वेअर, ट्रू शेप. आता ऍपरंट शेप इज ऑलवेज लेस दॅन ट्रू शेप. हे तर माहिती तुम्हाला, ऍपरंट शेप छोटाच असतो ना. पण हे तिघ जे छोटे झालेत ना ते इक्वली फोर शॉर्टन. तो रेशो आहे 82% म्हणजे 18% कमी झालेले आहेत. आयसोमेट्रिक लेंथ इज इक्वल टू 0.82 टाइम्स ट्रू लेंथ. ते उद्या शिकवणार आहे मी. आयसोमेट्रिक स्केल म्हणजे काय, नॅचरल स्केल म्हणजे काय, ट्रू लेंथ. आता मला सांगा, दिस लाईन इज पॅरलल टू VP, फ्रंट टू इज अ ट्रू लेंथ 100 मिलीमीटर. नाउ इट इज इन्क्लाइन टू VP, फ्रंट टू इज ऍपरंट लेंथ. अरे कितीने कमी झाली? काढता येते. त्यासाठी अँगल माहित पाहिजे आपल्याला. आयसो मध्ये अँगल किती असतो तो माहित आहे? हा अँगल माहित आहे किती असतो? 30 डिग्री. हा खालचा ते उद्या सांगेल मी, आता कळणार नाही तुम्हाला ते. मला कळलं का आयसोमेट्रिक? गिवन ऑब्जेक्ट इज टर्न विथ रिस्पेक्ट टू HP VP PP in a such way that all the 3 principal faces making equal angle with principal plane. All 3 isometric axes making equal angle with each other, and all 3 planes are equally foreshortened. Therefore it is called isometric projection or view. One isometric scale is sufficient to draw the view. Therefore universally isometric view is drawn. एका स्केल ने काढता येतो. तुम्ही काढला असेल परीक्षेत कधी, एक नॅचरल स्केल घेता, एक आयसोमेट्रिक स्केल घेता आणि डायमेन्शन ट्रान्सफर करायचे असतात. आणि ते वापरायचं नसेल तर एक फॉर्म्युला वापरायचा की आयसोमेट्रिक लेंथ इज इक्वल टू 0.8 टाइम्स ट्रू लेंथ. 20% छोटी होते. ऍक्च्युअल आकडा येतो 18%. अंदाजे 20% घेतलं तरी चालतं. म्हणजे 100 mm असेल आणि आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करायचा असेल तर किती mm घ्यायचे? 82. असा तो फॉर्म्युला आहे. अंदाजे येतो तेवढा अप्रॉक्सिमेटली. कळलं? डायमेट्रिक म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, ओनली 2 फेसेस मेकिंग इक्वल अँगल. पण इथे 2 आयसोमेट्रिक स्केल लागतात, कारण तिसऱ्याचा अँगल वेगळा असतो, त्याच्यासाठी वेगळी, दोघांसाठी वेगळी. ओनली 2, कारण प्रिन्सिपल फेसेस तर 3 असतात कोणत्याही ऑब्जेक्टला. ऑल द 3 प्रिन्सिपल फेसेस मेकिंग इक्वल अँगल, आयसोमेट्रिक. ओनली 2 मेकिंग इक्वल अँगल, डायमेट्रिक. मग कोण सांगेल ट्रायमेट्रिक कशाला म्हणतात? ऑल द 3 प्रिन्सिपल फेसेस मेकिंग डिफरंट अँगल विथ HP VP PP, त्याला ट्रायमेट्रिक म्हणतात. इथं किती स्केल लागतात? 3 आयसोमेट्रिक स्केल. हे 2 कुठेच वापरत नाही आपण, जो वापरतो फक्त आयसोमेट्रिक. कळलं का रे बाळांनो? म्हणजे MCQ जर आला तर तुम्हाला तो करता येईल. आणि तिघांना म्हणतात ॲक्झोनोमेट्रिक. मग ऑर्थो आणि ॲक्झोनोमेट्रिक मधला फरक काय? प्रिन्सिपल फेसेस आर पॅरल टू प्रिन्सिपल प्लेन, ऑर्थो. प्रिन्सिपल फेसेस इन्क्लाइन टू प्रिन्सिपल प्लेन, ॲक्झोनोमेट्रिक. मग त्याचे 3 टाइप. ऑल द 3 प्रिन्सिपल फेसेस मेकिंग डिफरंट अँगल विथ द प्लेन, ट्रायमेट्रिक. ओनली 2 फेसेस मेकिंग इक्वल अँगल, डायमेट्रिक. ऑल द 3 प्लेन्स मेकिंग इक्वल अँगल, ट्रायमेट्रिक. 1 isometric scale is sufficient to draw the 3D. 2 isometric scales are required and 3 isometric scales are required. आपण जे आपल्या सिलेबस मध्ये असतं, ड्रॉइंग म्हणलं की 2 चॅप्टर कधी विसरू नका. ऑर्थो आणि आयसो, बाकी सगळं विसरा. हे कधी आयुष्यात विसरू नका. हे दोघांचा अभ्यास सारखाच असतो, कारण 3Dचं 2D मध्ये कन्व्हर्जन म्हणजे ऑर्थोग्राफिक आणि 2Dचं 3D मध्ये कन्व्हर्जन म्हणजे आयसोमेट्रिक. कळलं का? This is about the types of projection. Orthographic, perspective, oblique, axonometric, त्यामध्ये डायमेट्रिक, टायमेट्रिक आणि आयसोमेट्रिक. आणि ऑक्झिलरी मी सांगितलं मगाशी, तर चुकून आला ऑप्शन तर ते माहित पाहिजे. ऑक्झिलरी प्रोजेक्शन म्हणजे काय? व्हॉट इज ऑक्झिलरी प्रोजेक्शन? सांगून टाकतो आता, संपूर्णच टाकूया सगळे टाइप्स. चुकून एखादा शब्द आला, डिस्क्रिप्शन दिलं आणि त्याचं जर आन्सर असेल ऑक्झिलरी प्रोजेक्शन म्हणजे काय? व्हॉट इज ऑक्झिलरी प्रोजेक्शन?
भेटला. व्हेरी गुड. जनरली ऑक्झिलरी प्रोजेक्शन, ऑक्झिलरी प्लेन्स, दोन प्लेन सांगितले मी. ऑक्झिलरी प्रोजेक्शन मध्ये दोन प्लेन असतात. याच्यामध्ये किती प्लेन सांगितले बाळांनो? 3. लेफ्ट आयसोमेट्रिक प्लेन, राईट आयसोमेट्रिक प्लेन, टॉप आयसोमेट्रिक प्लेन. बरोबर. ऑर्थो मध्ये 3, याचे 2 असतात. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. सांगा बरं AIP म्हणजे काय? याचे टाइप्स आहेत ते. ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन याच्यामध्ये येतात ते. पूर्वी पुणे युनिव्हर्सिटी 2009 ते 18 मध्ये चॅप्टर होता. प्लेन परपेंडिक्युलर टू VP बट इन्क्लाइन टू HP. AIP, AVP. प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू HP बट इन्क्लाइन टू VP, AVP. बरोबर. मग आता तुम्ही म्हणताल हे काय प्रकार आहे? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस वन? व्हॉट इज द पर्पज ऑफ टेकिंग ऑक्झिलरी प्लेन्स और ऑक्झिलरी प्रोजेक्शन? एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये अशा काही एजेस असतात की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये त्याची टू लेन मिळतच नाही. सांगा बरं मला. या हा ऑब्जेक्ट आहे बरं का रे. दिस इज द ऑब्जेक्ट. ऍक्सिस ऑफ द पिरामिड इज परपेंडिक्युलर टू HP. दिस एज इज पॅरलल टू VP. अवे फ्रॉम इट. झाला की नाही फिक्स? मला सांगा फ्रंट व्ह्यू मध्ये याची टू लेन मिळेल का? कशाची? याची नाही मिळणार. टू लेन केव्हा मिळते? मी आता सांगितलं. वेन लाईन इज पॅरल टू VP, फ्रंट व्ह्यू इज अ टू लेन. लाईन इज पॅरल टू HP, टॉप व्ह्यू इज अ टू लेन. लाईन इज पॅरल टू PP, साइड व्ह्यू इज अ टू लेन. अरे पण ही एज VP ला पण पॅरल नाही, HP ला पण पॅरल नाही, PP ला पण पॅरल नाही. मग तिन्ही व्ह्यू काढून फायदा काय? कुठंच टू लेन मिळत नाही. मग ह्याची टू लेन कुठे मिळवायची? ऑक्झिलरी प्रोजेक्शन मेथड. बाळांनो समजून घ्या. फक्त आपल्याला शिकायचं नाही, मिनिंग कळलं पाहिजे. अरे अशी एक एज आहे ऑब्जेक्ट मध्ये की जी VP ला पॅरलल नाही, HP ला पॅरलल नाही, PP ला पॅरलल नाही. मग टू लेन कुठे दाखवायची? कुठेतरी दाखवायला पाहिजे ना. दिस मेथड इज यूज. दोन कन्सेप्ट असतात. मला या लाईनची टू लेन मिळवायची. मेक द लाईन पॅरलल टू VP, फ्रंट व्ह्यू गिव्स टू लेन. मेक द लाईन पॅरलल टू HP, टॉप व्ह्यू गिव्स द टू लेन. और मेक द लाईन पॅरल टू PP, साइड व्ह्यू गिव्स द टू लेन. पण माझी कंडिशन काय आहे? मी या एजला हात नाही लावू शकत. एकदा ऑब्जेक्ट फिक्स केला, आता एजला मी टच करू शकत नाही. मग मी ऑक्झिलरी प्लेन घेणार. आता मी काय करणार माहितीये का? टेक अ प्लेन अँड मेक द प्लेन पॅरल टू दिस एज. अरे एज प्लेनला पॅरल असली काय आणि प्लेन एजला पॅरल असला काय, शेवटी टू लेन ही मिळणारच. कळलं? मेक द प्लेन पॅरलल टू एज. मग फर्स्ट अँगल वापरा किंवा थर्ड अँगल वापरा, त्या एजची तुम्हाला टू लेन मिळणार. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ ऑक्झिलरी प्रोजेक्शन मेथड. एखादी एज असते त्याची टू लेन तुम्हाला मिळूच शकत नाही. मग ऑक्झिलरी प्लेन घ्यायचा, म्हणजे एक प्लेन घ्यायचा आणि तो प्लेन त्या एजला पॅरलल करायचा. मग तिकडून बघा किंवा इकडून बघा. मग बघायचं मात्र ऑर्थोपिकच्या रूलनेच. कसं बघायचं? projectors are parallel to each other and perpendicular to the auxiliary plane, then definitely on this plane you are getting the two length of that edge. मिळेल की नाही सांगा मला. कारण तुम्ही कसं बघणार आहात? या प्लेनला परपेंडिक्युलर बघणार आहात आणि ही एज या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. अरे मग या प्लेनवर तुम्हाला टू लेन मिळेल की नाही? दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ ऑक्झिलरी प्लेन. पहिलं कळालं. दुसरं बस एवढंच आहे, बाकी काही नाही. माय एम इज टू गेट द ट्रू शेप ऑफ अ सरफेस. When any surface is parallel to VP, front view is a true shape. Surface is parallel to HP, top is a true shape. Surface is parallel to profile plane, side view gives the true shape. अरे पण एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये असे सरफेस असतात की जे HP, VP, PP कशालाच पॅरलल नसतात. इथेच येतो. सांगा, हा HP ला पॅरलल आहे, VP ला पॅरलल आहे, PP ला पॅरलल आहे. याचा ट्रू शेप कुठेच मिळत नाही ऑर्थोपिक मध्ये. ऑर्थोग्राफिक मध्ये या ट्रायंगलचा ट्रू शेप मिळतो का? बिकॉज दिस इज इन्क्लाइन टू VP, फ्रंट व्ह्यू इज अपरंट शेप. इट इज इन्क्लाइन टू HP, टॉप व्ह्यू इज अपरंट शेप. अरे दिस इज परपेंडिक्युलर टू PP, साइड व्ह्यू इज अ लाइन. मग याचा ट्रू शेप कसा मिळवायचा? कसा मिळवायचा? टेक ऑक्झिलरी प्लेन अँड मेक द प्लेन पॅरलल टू सरफेस. एखादा सरफेस प्लेनला पॅरल असला काय आणि एखादा प्लेन सरफेसला पॅरल असला काय, बघायचं कसं? ऑर्थोपिक. प्रोजेक्टर्स आर पॅरल टू इच अदर अँड परपेंडिक्युलर टू द ऑक्झिलरी प्लेन. मिळेल की नाही मला सांगा? 100% मिळेल. या सरफेस वरती, या प्लेन वरती तुम्हाला ट्रायंगलचा ट्रू शेप मिळेल. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ ऑक्झिलरी प्रोजेक्शन मेथड. बाळांनो कळलं का रे?
दोन महत्वाचे सिग्निफिकन्स. टू गेट द ट्रू लेंथ ऑफ द एज अँड टू गेट द ट्रू शेप ऑफ अ सरफेस. ऑक्झिलरी प्लेन काय म्हणतो, तुम्ही ऑब्जेक्ट आहे तसा ठेवा, मी प्लेन फिरवणार आणि तुम्हाला ट्रू लेंथ पाहिजे त्या पद्धतीने घेणार, तुम्हाला ट्रू शेप पाहिजे प्लेन फिरवायचा. आणि मग प्लेन फिरवला ना की कधी AIP होतो आणि कधी AVP होतो. आता पुढे जात नाही मी आणि पुढे प्रॉब्लेमच आहेत ते. मग त्याचे दोन टाईप असतात, AIP आणि AVP. इथं प्रोफाईल प्लेन नावाचा प्रकार नसतो. HPVP असतात. फ्रंट टू टॉप व्ह्यू ऑर्थोने काढायचा आणि ज्याचा ट्रू शेप पाहिजे की ज्याची ट्रू लेंथ पाहिजे त्यानुसार तो ऑक्झिलरी प्लेन ड्रॉ करतात विथ रिस्पेक्ट टू HPVP. मग एकदा तो HP ला परपेंडिक्युलर होतो, HP ला परपेंडिक्युलर झाला की तो AVP असतो आणि VP ला परपेंडिक्युलर झाला की तो AIP असतो. त्याचे दोन टाईप, ऑक्झिलरी इन्क्लाइन्ड प्लेन, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. दिस इज रिगार्डिंग द थेअरी ऑफ प्रोजेक्शन. कळलं का रे बाळांनो? उद्या आल्यानंतर, उद्या सकाळी लेक्चर आहे बरं का रे, सांगितलं का टायमिंग तुम्हाला? बहुतेक 8:30 ला मेसेज येईल, 8:30 to 12:30 4 तास. तर उद्या आयसोमेट्रिक एक 1.5-2 तास घेऊयात आणि नंतर बघूयात काय चालू करायचं ते ठरवूयात. मला डिटेलमध्ये काय काय घ्यायचंय. आयसो पहिला चॅप्टर, टाइप्स ऑफ लाईन्स, लेटरिंग, डायमेन्शनिंग स्केल, शेप ऑफ द शेपच म्हणतोय, साईज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड आणि शीट्स, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट देअर युजेस. त्याला म्हणजे कदाचित आयसो आणि पहिला चॅप्टर किंवा इंजिनिअरिंग कर बघूया, उद्या ठरवूयात. पण सुरुवात कशाने करूयात आपण? आयसोमेट्रिकने नक्की. आज जे काही झालं त्याच्यावरती काही शंका असेल तर विचारा. जास्तीत जास्त किती वाजेपर्यंत बसू शकता तुम्ही? हा नाही, दुपारी नाही, आता रात्री म्हणजे संध्याकाळी किंवा परवा. नाही परवा संपेल का बघूयात. आता थांबायचं का घ्यायचंय ते सांगा आधी. थांबायचं ना? ओके. काही डाऊट असेल तर विचारा बाळांनो. डाऊट असेल तर विचारा, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे आपल्याला एक एक मार्क, एका मार्कासाठी पोस्ट जाते बाळांनो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे भयानक प्रकार आहे. एकतर सिलेक्ट करताना विचार करून करायचा आणि एकदा ठरवलं की मला MPSC UPSC द्यायची, बाळांनो पोस्ट काढायची नाही तर अभ्यास करू नका अजिबात. खरंच तुम्हाला सांगतो, एकदा ठरवलं ना, 4 वर्ष डिग्री केली, काय फायदा झाला? काहीच नाही. फक्त फॉर्म भरता येतो MPSCचा, जॉब मिळतच नाही ना चांगला. मेकॅनिकल सिव्हिलला कम्प्युटर IT वाले चांगले जॉब घेत आहेत, मेकॅनिकलला तर जॉबच नाही. सिव्हिलला मिळतात ते काय 10, 15, 20 हजाराचे. मग आता आणखी 2 वर्ष. आता ठरवलं ना, इथं आला ना तुम्ही, 4 तास बसला, उद्या पण येणार की नाही? का नाही येणार? अवघड दिसते, नको यायला. एक सब्जेक्ट एवढा, मी 14 सब्जेक्ट कधी करू? बरोबर. एकदा बाळांना ठरवलंय ना, आता माघार घेऊ नका. लागू दे 1 नाही 2 वर्ष लागू दे, पोस्ट मिळवा. मग ती क्लास 1 असू द्या, क्लास 2 असू द्या, क्लास 3 असू द्या. त्याचं कारण सांगतोय बाळांनो, 20 वर्ष या फील्डमध्ये मी टीचिंगच्या. UGC नावाचा प्रकार, आतापर्यंत टीचिंग फील्ड ही सेफ समजली जायची, माहिती आहे तुम्हाला? आता नाही राहिली. UGC बंद झालं. नवीन एक डिसिजन काल का परवा मी बातमी वाचली म्हणजे इम्प्लिमेंटेशन होणार की प्राध्यापक ही पोस्ट 5 वर्षासाठीच कायमस्वरूपी आहे, असं काहीतरी कुठंतरी वाचलं मी. चाललाय विचार 5 वर्षानंतर मग ते सगळं ते रिव्ह्यू घेणार. ते IT वाल्यांचा कसा घेतात दर 6 महिन्याला की याने खरंच काय केलं, काय येऊन आपल्या पाट्याच टाकल्या 5 वर्ष, लेक्चर घेत नाही, काहीच करत नाही का, मग कशाला ठेवायचा? मग रिसर्च केला का? नाही. मग लेक्चर घेतले का? नाही. मुलांचा फीडबॅक चांगला आहे का वाईट आहे, रिझल्ट कसा आहे, असे क्रायटेरिया ठेवलेत. आणि ह्याच्यात कुठेच जर ॲव्हरेज नसेल, घरी. UGC प्रकार बंद झालेला आहे. कंपनीमध्ये प्रायव्हेट जॉबचं काय आहे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. राहिला का रे परमनंट नावाचा प्रकार? कोणत्या कंपनीमध्ये, कोणत्या फील्डमध्ये परमनंट नावाचा प्रकार आहे? एकच, गव्हर्नमेंट जॉब. एंट्री करायची, मस्तपैकी रिटायर व्हायचं 60 नंतर. बाकी काय असतं का रे तिथे? पगार तर रेग्युलर आहे, पेन्शनसाठी आंदोलन करतायत. इथं आम्हाला पगार मिळत नाही, बाकीच्यांना त्यांना पेन्शन पाहिजे. मिळेल एक ना एक दिवस ती. आणि अशा जॉबसाठी तुम्ही अप्लाय करताय बाळांनो. एकदा गव्हर्नमेंट जॉब मिळाला ना, हे आयुष्य अतिशय सुखी जातं बाळांनो. मग त्यासाठी 2 वर्ष कष्ट घ्या, नाहीतर आयुष्यभर स्ट्रगल आहे बरं का रे. BTech MTech करून नाही, PhD करून बेकार फिरतात. माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, PhD जी ME नंतर, MTech नंतर, MS नंतर कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 8 वर्ष लागतात. असे प्राध्यापक PhD करून जॉब नाही, परमनंट जॉब नाही, 11 महिन्यानंतर परत इंटरव्ह्यू द्यावे लागतात. UGC प्रकार बंद झालेला आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय अवस्था आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. मग 2च गोष्टी आपल्या समोर आहेत, गव्हर्नमेंट जॉब नाहीतर बिझनेस. वडापावची गाडी लावा चालेल, नाहीतर क्लास 1चा जॉब पोस्ट मिळवा बाळांनो. हे मधलं काय काही अर्थ नाही त्याला.
त्या वडापावच्या गाडीमध्ये काहीतरी स्कोप आहे, उद्या येवले सारखे मोठे व्हाल, जोशी सारखे मोठे व्हाल की नाही, जोशी वडेवाले आणि चहावाले येवले. बघा ना दोघे कुठल्या कुठे गेले. नाही तुम्ही हसला कोणतरी इथे, अरे वड्यावरती ते जोशी बघा कुठे गेले आणि चहावरती येवले. मी तर येवल्याशिवाय चहाच पित नाही, येवले दिसला तरच गाडी थांबवतो, कारण क्वालिटी आहे ना बाळांनो. आणि बाकी मी सांगत नाही त्यांचा टर्न ओव्हर किती आणि किती ब्रांचेस आहेत, पण जर दोनच गोष्टी आयुष्यात करा, आवड असेल तर बिझनेस करा, आणि नाही सर तसलं सांगू नका बिझनेस मला जमत नाही, 9 ते 5 जॉब, संध्याकाळी घरी आलो की पिक्चर फिरणं, मला असलं आयुष्य पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब, घरी नाही तिथं पण पिक्चर बघाल तुम्ही ऑफिसमध्ये, आणि टेन्शन नाही बाळांनो. खरंच सांगतो, आयुष्य सुखी जगायचं असेल तर फायनान्शियल स्टॅबिलिटी सर्वात महत्वाची आहे. अरे फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल तर कसं रे जमणार सांगा ना मला तुम्ही. भले क्लास 3 ची पोस्ट मिळवा, पण मिळवा. आता इथपर्यंत आलात ना, आता अभ्यास करा. 120 मार्क म्हणजे नॉन टेक्निकल, मग ते मराठी, इंग्लिश आणि जनरल स्टडी. 180 मार्क कशाला, 14 सब्जेक्ट, 40 क्वेश्चन, एकाला 2 मार्क, 14तला इंजिनिअरिंग ग्राफिक्स. पुढचे तुम्ही बघा आता. मग ते कसे मिळवायचे, काय अभ्यास करायचा, पण काहीही करून एखादी तरी गव्हर्नमेंटची पोस्ट मिळवा. एक क्लास 3 जरी मिळवली तुम्ही आत गेलात, आत गेल्यानंतर 2 वर्ष सुट्टी काढता येते माहिती आहे. प्रायव्हेटमध्ये 2 वर्ष काय 2 दिवस सुट्टी देत नाही आता, आता घरी जा म्हणतात सुट्टी पाहिजे असेल तर. खरं सांगतोय बरं का मी, तिथं 2-2 वर्षाच्या मेडिकल टाकतात लोक आणि क्लास 1चा अभ्यास करतात. एखादं पोरग नायब तहसीलदार होतं, झालं जॉईन करतो की 2 वर्षाची मेडिकल लिव्ह टाकतो, स्टडी लिव्ह टाकतो, आणि अभ्यास करतो, आणि नंतर डेप्युटी कलेक्टर होतो अभ्यास करून. का होतो माहितीये का, त्याला गॅरंटी आहे. अरे नाही क्लास 1 झालो तर क्लास 2 क्लास 3 झाली आहे. एकदा आरटीओ इन्स्पेक्टर प्रमोशन होत होत कधीतरी तो आरटीओ होतो, डेप्युटी आरटीओ होतो. माहिती आहे तुम्हाला. एखादा नायब तहसीलदार जॉईन करतात, नायब तहसीलदार होतो, रिटायर्ड होताना तो डेप्युटी कलेक्टर असतो. गरज पण नाही ना. मग एकदा कॉन्फिडन्स आला ना की आपण क्लास 3 झालेलो आहे, कधी ना कधी क्लास 1 होणार. पण जर 2 वर्ष अभ्यास केला तर पुढच्या वर्षीच डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो. होतात ती पोरं बाळांनो. पण त्यासाठी ती छोटी पोस्ट मिळवायची असते ना. सेल्टास इन्स्पेक्टर व्हा, मंत्रालयातले सहाय्यक व्हा, किंवा तुमची पोस्ट क्लास 2 क्लास 3 एखादी छोटी मोठी पोस्ट व्हा, मिळवा. आणि मग क्लास 1 जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोस्ट आहे ना तुमची, त्याच्यासाठी प्रयत्न करा. पण आधी काय आहे, तिथं एंट्री करणं गरजेचं आहे बाळांनो. त्यामुळे पुढचे 2 वर्ष बस. जगात मला माहित नाही ते IPL आहे की नाही, संबंध नाही, बघू नका. पटत असेल तर बघा. ते मोबाईल बंद करा, मोबाईल फक्त याच्यासाठी वापरा, अभ्यासासाठी. आणि 2 वर्षानंतर एकदा जॉब मिळाला ना, IPL मोबाईलवर घरी नाही, दुबईला फायनल असेल तिथं जा, 1 लाखाचं तिकीट काढा आणि तिथं जाऊन बघा बाळांनो. इथं कशाला वेळ घालवता रे 3-3, 4-4 तास त्या IPL. कुणाचा फायदा होतो मला सांगा ना. मी बघतोय दररोज जेवताना की 1.3 करोड बघत असतात, बरोबर की नाही. बघा रे बाकीच्यांनी, तुम्ही बाळांनो वेळ घालू नका अजिबात. मी पुढचं सांगतोय, IPL बघायची टीव्हीवर बघू नका, दुबईला जाऊन बघा, जिथं फायनल होते ना. सर्वात टॉप मोस्ट तिकीट किती असतं रे, तुला माहित असेल. मग तुला पाहिलं वाटतं की तू जात असेल तिकडे, बरोबर ना. 2 लाख काहीतरी तिकीट आहे, बरोबर ना. ते तिकीट काढा, ती दुबईला जाऊन 4 लाख खर्च करून IPL बघा. इथं कशाला वेळ घालवता रे बाळांनो. त्यासाठी आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा स्टेटस वाढवा बाळांनो. हे वय असल्या गोष्टीसाठी वेळ, पिक्चर, ते IPL, ते व्हॉट्सअप चॅटिंग, काही फायदा नाही बाळांनो. करा, सगळं करा आयुष्यात, पोस्ट मिळवा क्लास 1ची. तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही बाळा. जगाच्या टूरवर निघा, वर्ल्ड टूरला, पैसे लागतात त्याला. कळलं का मी काय म्हणतोय. मला असलं बोलायची इच्छा होती, पण मला सिलेबस संपू द्या. त्यामुळे एकदा डोक्यात घेतलं ना, आता इथं आलाय तुम्ही क्लासला, अभ्यास करायचा, पोस्ट काढायची, पोस्ट काढा. नाही तर तुम्हाला सांगतो, प्रायव्हेट सेक्टर, टीचिंग फील्ड एवढी अनस्टॅबिलिटी आहे. PhD करून लोक डिस्टर्ब आहेत. 50 वर्ष झालं रे बाळांनो UGC नाही. त्याला हेच टेन्शन, मला कधी काढतील. त्यासाठी बिचारा डिस्टर्ब झालेला आहे. पेमेंट होत नाही. तुम्हाला माहिती आहे किती वाईट परिस्थिती आहे. PhD वाल्याला 30,000 पगार देत आहेत. ॲडॉक बेसिस चालू केलेलं आहे. UGC प्रकार संपलेला आहे पूर्णपणे. मेकॅनिकल सिव्हिलची सीटच भरत नाही, जॉबच राहिले नाही. माहिती आहे तुम्हाला मेकॅनिकलची काय अवस्था आहे. सिव्हिल थोडेफार भरतायत. पुण्यातले इंजिनिअरिंग कॉलेज मेकॅनिकलला व्हॅकंट आहेत, 90% व्हॅकंट, 70%. जिथं पोरच नाही मेकॅनिकलची, तिथं प्राध्यापकाला जॉब कसा मिळेल. सिव्हिल तर पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे. थोडंफार कम्प्युटर IT आहे, पण एवढे पोरं त्या कम्प्युटर ITला ऍडमिशन घेत आहेत ना, 5 वर्षांनी बघा कम्प्युटर ITची काय अवस्था होणार आहे. सगळेच कम्प्युटर ITला चाललेत. ज्याला काहीच कळत नाही तो पण म्हणतो कम्प्युटर IT पाहिजे. अरे तुझे मार्क्स किती, तुला CET मध्ये 30 मिळेल आणि मला PICT पाहिजे. कसं मिळेल PICT COEP सांग ना. झालंय काय, प्रत्येक कॉलेज कम्प्युटर ITची इंटेक वाढवायला लागलाय. 5 वर्षांनी तिकडे स्लॅक होणार आहे. फक्त एकच जॉब सिक्युअर्ड कोणता आहे, गव्हर्नमेंट जॉब. एकदा एंट्री करा बस, बाकी काय. चला थांबूया, भेटूया उद्या सकाळी. सर टायमिंग तुम्हाला सांगतीलच.
चला ऑनलाईन वाले काही डाऊट असेल तर सांगा, थांबूयात नाही तर आज आपण. नो डाऊट, व्हेरी गुड.